एक असं व्रत जे फक्त एका दिवसाचं आहे, पण त्याचं फळ मिळतं तब्बल 21 व्रतांइतकं. ऐकून आश्चर्य वाटलं ना? आज आपण अशाच एका अत्यंत शक्तिशाली दिवसाची म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीची रहस्यमय कथा आणि त्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत. पण मग मनात प्रश्न येतोच की असं काय आहे या दिवसात? म्हणजे एका दिवसाच्या व्रताला 21 व्रतांची शक्ती कशी काय मिळते? याचं उत्तर दडलंय एका अद्भुत पौराणिक कथेमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की हा शुभ संयोग नेमका कसा जुळून येतो. मग ती अंगारकाची अद्भुत कथा काय आहे, गणेशाने त्याला असं काय वरदान दिलं आणि या व्रतामागे नक्की कोणती शक्ती काम करते, हे सगळं आपण जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. समजून घेऊया की हा इतका दुर्मिळ योग, हा शुभ संयोग नेमका जुळून कसा येतो. संकष्टी हे नाव तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, नाही का? दर महिन्याला पौर्णिमेनंतर जी चौथी तिथी येते म्हणजे कृष्ण पक्षातली चतुर्थी, ती गणपती बाप्पाला समर्पित असते. नावावरूनच कळतंय, संकट दूर करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी हे व्रत केलं जातं. पण खरी गंमत किंवा म्हणा खरं महत्त्व तेव्हा सुरू होतं जेव्हा हीच संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते. हो, आणि हाच तो दुर्मिळ आणि प्रचंड शक्तिशाली योग आहे ज्याला आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतो. आणि गंमत म्हणजे या अंगारकी नावामध्येच या दिवसाचं सगळं रहस्य दडलेलं आहे. तर मग या दिवसाला अंगारकी हे नाव मिळालं तरी कसं? यामागे एक खूपच सुंदर आणि प्रेरणादायी अशी पौराणिक कथा आहे. चला आता ती कथा ऐकूया. गोष्ट आहे कृतयुगातली. भारद्वाज ऋषींच्या आशीर्वादाने खुद्द पृथ्वी मातेच्या गर्भातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. नाव होतं त्याचं अंगारक. फक्त 7 वर्षांचा असतानाच त्याला गणेश मंत्राची दीक्षा मिळाली. आणि त्यानंतर त्याने जे केलं ते खरंच अकल्पनीय होतं. त्याने तब्बल 1000 वर्ष, हो 1000 वर्ष अन्नपाण्याचा त्याग करून घनदाट अरण्यात फक्त आणि फक्त गणेशाची कठोर तपश्चर्या केली. विचार करा, केवढी ही निष्ठा. आता 1000 वर्षांच्या त्या कठोर तपश्चर्येचं पुढे काय झालं? आता आपण कथेच्या त्या निर्णायक क्षणाकडे आलो आहोत जिथे त्याच्या भक्तीला अखेर फळ मिळणार होतं. अंगारकाच्या त्या अविचल, त्या निस्सीम भक्तीने अखेर ब्रह्मांडातली प्रत्येक शक्ती हल्ली आणि स्वतः विघ्नहर्ता गणेश त्याच्या तपश्चर्येने इतके प्रसन्न झाले की ते त्याच्यासमोर प्रकट झाले. आणि तो दिवस निव्वळ योगायोग नव्हता. तो दिवस होता मंगळवार आणि तिथी होती संकष्टी चतुर्थी. जणू काही नियतीनेच तो क्षण ठरवून ठेवला होता. आणि तेव्हाच गणेशाने ते वरदान दिलं ज्याने इतिहासाला एक नवी दिशा दिली. ते म्हणाले, हे अंगारका, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. आजपासून मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. आणि ऐक, जो कोणी या दिवशी माझं व्रत पूर्ण श्रद्धेने करेल त्याला 1 नाही 2 नाही तर तब्बल 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळेल. 21 हा आकडा लक्षात ठेवा. एका दिवसाचं व्रत आणि फळ मात्र तब्बल 21 व्रतांचं. हेच ते वरदान आहे जे या दिवसाला इतकं अनन्यसाधारण बनवतं. चला आता या कथेच्या पलीकडे जाऊन पाहूया. या दिवसाचं ज्योतिषीय आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. कारण या दिवशी 2 मोठ्या शक्तींचा संगम होतो. हा दिवस इतका प्रभावी का असतो माहितीये? कारण इथे 2 महान ऊर्जा एकत्र येतात. एका बाजूला आहेत आपले विघ्नहर्ता गणेश, जे बुद्धी देतात, स्थिरता देतात, आपल्या मूलाधार चक्राचे स्वामी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे मंगळग्रह म्हणजेच अंगारक, जो धैर्य, शक्ती आणि शिस्त देतो. तो आपल्या कर्माचं आणि कृतीचं प्रतीक आहे. म्हणजे बघा, बुद्धी आणि शक्ती यांचा हा मिलापच या दिवसाला खास बनवतो. आणि साहजिकच जेव्हा बुद्धी आणि शक्तीची ही ऊर्जा एकत्र येते तेव्हा काय होतं? असं मानलं जातं की आयुष्यातले मोठे अडथळे, वारंवार येणारं अपयश किंवा आर्थिक अस्थिरता या सगळ्यावर मात करण्याची एक वेगळी ताकद मिळते. या दिवशी केलेली उपासना आपल्याला एक प्रकारचं आध्यात्मिक बळ देते. बरं, आता या व्रताच्या प्रत्यक्ष विधींबद्दल बोलूया. हे व्रत किंवा उपवास पारंपरिक पद्धतीने नक्की कसा केला जातो ते पाहू. हे व्रत करण्याची पद्धत खरं तर खूप सोपी आहे. सगळा भाग श्रद्धेचा आहे. दिवसाची सुरुवात होते सूर्योदयाच्या आधी स्नान करून आणि व्रताचा संकल्प करून. मग दिवसभर उपवास आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा. बाप्पाला सर्वात प्रिय असलेल्या दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आणि चंद्राचं दर्शन घेऊन त्याला अर्घ्य देऊन हा उपवास पूर्ण करायचा. आता उपवासाच्या दिवशी काय खायचं हा प्रश्न असतोच. तर यात फळं, बटाट्यासारखी कंदमुळं, शेंगदाणे, साबुदाणा, दूध आणि दुधाचे पदार्थ चालतात.
पण हो, धान्य, गहू आणि डाळींसारखे पदार्थ मात्र पूर्णपणे टाळले जातात. उपवास सोडण्यासाठी चंद्रोदयाची वेळ खूपच महत्वाची असते. इथे आपण उदाहरण म्हणून 6 जानेवारी 2026 रोजीची काही शहरांमधली चंद्रोदयाची वेळ दिली आहे. अर्थात प्रत्येक शहरानुसार आणि प्रत्येक अंगारकीनुसार ही वेळ थोडी बदलू शकते. तर मग ही कथा, हे विधी, या सगळ्यामधून आपण आपल्या आयुष्यासाठी काय अर्थ घेऊ शकतो? चला, या प्रवासाचा समारोप करूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अंगारकी चतुर्थी हा केवळ एक विधी किंवा उपवास नाही, तर ती एका भक्ताच्या 1000 वर्षांच्या तपश्चर्येचा आणि त्याला मिळालेल्या दैवी वरदानाचा एक उत्सव आहे. ही कथा आपल्याला सतत आठवण करून देते की निस्सीम भक्तीमध्ये आणि चिकाटीमध्ये केवढं मोठं सामर्थ्य असतं, आणि हा दिवस आपल्यासाठी तीच आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याची एक मोठी संधी घेऊन येतो. आणि जाता जाता एक विचार, अंगारासारख्या भक्ताच्या चिकाटीची आणि श्रद्धेची ही कथा आजच्या आपल्या धावपळीच्या आधुनिक जीवनातल्या अडथळ्यांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला काय शिकवते, काय प्रेरणा देते, यावर नक्की विचार करायला हवा.